आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे वाग आता, सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
आता या कुंडलीतून प्रार्थना आपण म्हणूया. प्रतिनिधीला सुरुवात करूया. सर्वांनी ज्यांना आठवण केलं सर्वांनी प्रतिज्ञा पूर्ण मोठ्या आवाजात बोलायचे. प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा काही होण्याची पात्रता माझ्या इतिहासातून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि पिढीच्या माणसांचा मान ठेवेन आणि माझे जे बांधव त्यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे लक्ष आहे. जय हिंद. विनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे विद्यमान प्राचार्य लवकर तिथे उपस्थित होती श्री संजय सोरटे सर. माजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारं वर्ष म्हणजे त्यांनी करणार आहोत. कारण तोपर्यंत आपण बाकीचे जे इतर मित्रमैत्रिणी उजाळा देण्याची या क्षणापासून म्हणजे 10:06 10:06 11:40 त्याच्याबरोबर आपण गोष्टी मारून इतर एकमेकांबरोबर वेळ घालून आपण पुन्हा दाखवल्यानंतर पाठीवरती पडलेला जोराचा धपाटा प्रेमळ शब्द ज्याच्यामध्ये धमकी भरलेली असायची ते सुद्धा सर्वांना आठवत असतील. खुसपे सरांना मी सगळ्यात शेवटी ठेवणार आहे. बेस्ट इज ऑलवेज लास्ट. नाही, सरांवरती अख्खा अध्यायच आहे.
खुसपे सरांवरती, कारण त्यांनी लावलेली शिस्त हे प्रत्येक जण इथं मनोगतामध्ये व्यक्त कर स्वतःची अशी एक खास शैली होती. दिलेल्या योग्य उत्तराचं ऍप्रिसिएशन कसं करावं आहे. आम्ही बाहेर बसतो बोलत, कोणी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तर कोणी आपापल्या त्यांच्या व्यवसायामध्ये आहे. सर्वजण आम्ही आमचे बॅच आहेत 2002ची, प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये आहे. परंतु या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आठवले. आणि तसं म्हणायला गेलं तर ही शाळा आम्ही चर्चेतून पण आता आमच्या बरेच जण चर्चा होते, तर त्यांनी सांगितले की आमचं घर आणि आमच्या घरानंतर दुसरं स्थान जे असेल तर उल्लेख करता नाही येतं, कारण तुम्ही जे दिलेले व्यवसायामध्ये किंवा आधुनिक शेती पद्धतीमध्ये एक दिला तिथे जाणारे माझे सगळे मित्रमैत्रिणी आपण 22 वर्षानंतर भेटत आहोत. आम्हाला जरी बोलायचा एक्सपिरियन्स असेल तरी आम्ही फक्त 1 किंवा 2च बेंच समोर बोलायचा आम्हाला अनुभव असतो. एवढ्या लोकांचं एका डिव्हिजन प्रत्येक डिव्हिजनला पाठवायचे रूल्स आहेत. त्यानंतर क डिव्हिजन, तुमच्या मुलीला कधी जायचंय. याच्यानंतर ब डिव्हिजन, ब चे मॉनिटर, त्यानंतर क डिव्हिजनचे मॉनिटर कोण आहे या ठिकाणी. सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा. धमाल नुसती रोज रोज कळतंय नवं नवं. वाचन लिहीन विचार करन वाटतंय अगदी हवं हवं. याहून जास्त कुठे शिकायचं त्या शाळेचं नाव मला सांग.
मी योगेश कुंभार, मी कॉम्प्युटर केलं सॉफ्टवेअर इंजिनियर. मी नवनाथ चांगलं सांगे. मी श्रीराम गंगाधर कविते. मी MA इंग्लिश आणि नंतर BEd केलं आणि आता सध्या डॉक्टर कदम गुरु या CBSE स्कूलमध्ये कार्यरत आहे. मी देवा सरडे, माझं मार्केटला प्रोडक्ट आडत आहे. व्यवसाय पदाची आत्ताची वर्षा करकर MA इंग्लिश आहे. अण्णासाहेब मगर सरला ज्युनियर करेल. नमस्कार, मी स्नेहप्रभा रवींद्र शिंदे, M.Com BEd केलं. धारेश्वर कॉलेज म्हणून आहे, तिथे ज्युनियर कॉलेजला प्रोफेसर आहे. मी नसीरा सय्यद, घरीच असते. मी सारिका लोंढे, आत्ताची सारिका सगळ्या ठाण्याला असते. माझं 12 नंतर DMA झालेलं. मी सुरेखा कोडगिरे, BEd झाले, सध्या 12मध्ये. स्वाती कनवड, ग्रॅज्युएशन आहे, हाऊसवाईफ. मी आशा करत आहे, माझे उपाय झाले झाले. बिझनेस बघते, मिस्टरांचा बिझनेस आहे. ऍडमिशन 5वीला घेतलेली विद्यार्थी मी त्यावेळी सकाळी शिकलो 2003 सरांनी जसं सांगितलं तसे सरांनी आम्ही अनेक त्या कृषी विभागामध्ये गेलो आणि मी दुसऱ्यासाठी गेलो होतो क्षेत्र मंजूर करून आणायचं दुसऱ्या बरोबर गेलो ते पाहुण्याबरोबर पिंपरी पाहुण्याबरोबर गेलो होतो एक विद्यार्थ्याने आमच्या मुलीची मैत्री उदय पवारांची मुलगी
आपलंही कवीच्या सर्व बँकच्या वतीनं खरं तर पहिल्यांदा तुकडी वाईज कार्यक्रम घेण्याचं नियोजन झालं होतं. त्याच्यानंतर असं ठरलं की पूर्ण 2002च्या बँकच्याच वतीने या ठिकाणी आपण भूतोल भविष्य असा हा कार्यक्रम आपण घेऊया. त्यासाठी आपण मेहनत घेतली. रात्रीचा दिवस केला म्हटलं तर वावं लागणार नाही. का प्रत्येकाला आपल्या समाजात वावं होती. स्वर्गीय रमणा मॅडम, स्वर्गीय श्रीमती भंता मॅडम आणि स्वर्गीय पालवे सर, तसेच काही दिवंगत बॅचमेट्स अमोल सुरेश पालेकर, संदीप उत्तम भोम, मंगेश पलंगे, धन्यवाद. ओम शांती. नमस्कार करा. आणि काय लोकांना राग देवाचं नाव घेतलं तुम्ही या ठिकाणी जातो असं फक्त मारायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं म्हणजे देवाचं नाव आणि शरीर चांगलं होतं. तुमचे दात चांगले राहायचे असतील तर पिरूची दोन पानं सकाळी मिठाचे पाण्याने दूध खाली 2च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तत्कालीन गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा आहे आणि त्या घेऊन अगदी दूरवरून आलेले तुम्ही सर्वजण तुमचा मला फार अभिमान वाटतो आणि ते जपण्याचं काम तुम्ही करून शाळेला ती आपल्या शाळेचे माझे मुख्याध्यापक पुष्पे सर, माझे रिटायर सहशिक्षक, काही सर्व्हिस सहशिक्षक आणि आता 12वीच्या 2002च्या सगळ्याच तुकड्यांच्या बॅचचे विद्यार्थी ते म्हणजे हा प्रसंग मी पहिल्यांदा बघतोय. कुठली तरी तुकडी किंवा तुकडी एकत्र येणार, कार्यक्रम करणार, आमचा 25 आणि आम्हाला आज खरंच गुरु असल्यासारखं वाटायला लागलं आणि पुन्हा या शाळेत नोकरी लागावं काय. पण तुमची 70-75% आम्हाला साजरी करायला मिळाली. फक्त 3 गोष्टी सल्ला म्हणून नाही किंवा उद्देश. श्रीमंती नक्की दिसते, मनाची श्रीमंती सांभाळा आणि ती तुम्ही सांभाळता 100%. त्याला काय म्हणजे बोलायचं कामच नाही. नंबर 1. नंबर 2, आरोग्य सांभाळा. श्री महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सोरटे सर, माजी मुख्याध्यापक पुष्पे सर, माझे काही रिटायर सहशिक्षक, काही सर्व्हिस सहशिक्षक आणि इयत्ता 10वीचे 2002च्या सगळ्याच तुकड्यांचे बॅचचे विद्यार्थी ते म्हणजे हा प्रसंग मी पहिल्यांदा बघतोय. कुठली तरी तुकडी किंवा तुकडी एकत्र येणार, कार्यक्रम करणार. आमचा 25-26वा कार्यक्रम आहे जवळजवळ. पण हा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा आहे. तुलना म्हणून सांगत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने हा सगळं बघितलेलं आहे, ज्या पद्धतीने गुरुजनांचा सुंदर असा सत्कार केला आहे आणि आम्हाला आज खरंच गुरु असल्यासारखं वाटायला लागलं आणि पुन्हा या शाळेत नोकरी लावावं काय. पण त्याच्यासाठी एक अट आहे, आम्ही नोकरी करतो, तुम्ही विद्यार्थी असला पाहिजे. बरं का प्रवीण, तुम्ही 2चे विद्यार्थी, शेखर, माझ्या काय लक्षात नव्हतं. आता इथले बरेचसे विद्यार्थी आम्ही ओळखतही नाही. आम्हाला मात्र तुम्ही कसं काय ओळखता काय माहीत नाही, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला चांगलं ओळखता. कारण ओळख ठेवता तुम्ही. आणि आमचा एवढा एकमेव पेशा असा आहे की रिटायर झाल्यानंतर आमचा मान सन्मान जास्त वाढतो आणि आम्ही
निवडलेल्या नोकऱ्या अतिशय योग्य आहे असं तुम्ही आम्हाला जे जाणवून देता, त्यामुळे आमचं आयुष्यही थोडं बहुत वाढतं, थोडं बहुत ना, जास्त नको, पण तुमची 70-75 साजरी करायची संधी आम्हाला मिळावी. नाही म्हणजे काही गैर नाही राहिलं. आमची गोष्ट काय होते पण तुमची 70-75% आम्हाला साजरी करायला मिळावी. फक्त 3 गोष्टी, सल्ला म्हणून नाही किंवा उपदेश अजिबात नाही, एक अनुभवाची 3 गोष्टी फक्त सांभाळा. नंबर 1, श्रीमंती नक्की दिसते पण मनाची श्रीमंती सांभाळा, आणि ती तुम्ही सांभाळता 100%. त्याला काय म्हणजे बोलायचं कामच नाही. नंबर 1. नंबर 2, आरोग्य सांभाळा. वेळ मिळत नाही शरीराकडे लक्ष द्यायला. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपदा आहे. नंबर 2, आर्थिक सुंदर सांभाळा. आपल्या पोटापुरतं भरपूर मिळवा, कमी पडू नये, कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये, एवढं. सगळ्यात महत्वाची आवाज येतोय सर, दुसरी गोष्ट, आवाज येतोय. तिसरी गोष्ट, तुमची संतती आणि तुमची मुलं बाळ जितकी चांगली करा तितकं तुमचं आयुष्य वाढेल. आणि वाढलं किंवा कमी झालं याला काय महत्व नाही. किती वर्ष जगला, कसा जगला, या 3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या, तुम्ही काय झालं, यशस्वी झाला. आमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची जाणीव होत राहील. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक भाषणाच्या स्वरूपात मी प्रवीण भैया मानेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दिलगिरी व्यक्त करतो मी, कारण त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी आहे तिकडे ते लावलेलं आहे. या प्रोजेक्ट तत्वावरती आपण सर्वांनी तिकडे जाऊन त्याचं यानंतर उद्घाटन करायचे आणि आपण जेवणाचा आनंद घ्यायचा. त्यानंतर आज इंदापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळाचे श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंदापूर इयत्ता 10वी सन 2002 बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व गुरुजनांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे माझे आदरणीय मोगरे सर, आदरणीय भुसबे सर, आदरणीय सोटे सर, आदरणीय दुपारगुडे सर, आदरणीय केवारे सर, आदरणीय गराडे संसोडे सर, आदरणीय गोळे सर, आदरणीय माळी सर, कारण की सुपरविजनला आमच्याकडे यायचे सारखं मी असताना म्हणजे निश्चित या ठिकाणी सांगू शकतो एवढं आपलं आणि त्यांचं या ठिकाणी नातं तयार झालेलं असतं. यामध्ये सगळे ही जी काय आज आई वडिलांचा एवढा वाटा, जेवढा वाटा आहे तेवढा शिक्षक बांधवांचा देखील 100% सिंहाचा वाटा आहे. बांधवांनो लक्षात ठेवा. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये महाजन सरांनी मला सांगितलं की आपल्याकडं किती वैभव. या विद्यालयाचे प्राचार्य माननीय सोरटे सर आणि उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि समोर बसलेले आमचे सर्व मित्र मैत्रिणी, उपस्थित सर्व शिक्षक, या सर्वांचं या रामदास हायस्कूलच्या आपल्या स्नेहमेळावा 2002 बॅचच्या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या या विद्यालयाचे प्राचार्य माननीय सोरटे सर आणि उपस्थित सर्वच गुरुजन वर्ग आणि समोर बसलेले आमचे सर्व मित्र मैत्रिणी, उपस्थित सर्व शिक्षक, या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो. खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं म्हणजे की आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गेले 22 वर्षानंतर आपण या ठिकाणी साधारणतः 2024 साल संपत आलं. 2002 ची बॅच आहे. आपण 2022 वर्षानंतर एकत्र आलो. अतिशय आनंद झाला सगळ्यांना पाहून. आपण एकत्र आलो, बोललो, एकमेकाशी चर्चा झाली, अनेकांशी संवाद झाला की आपण कुठे असता, तुम्ही काय करता, मी काय करतो. परंतु प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त आहे. प्रत्येकजण आपापलं काम आणि आपापला प्रपंच हे करत असताना सुद्धा आज वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मित्रांनो, 2002 साल म्हणजे आज 22 वर्षाचा काळ उलटून गेला आणि त्यानंतर आपण एकत्र आलो. तर मला एक सांगायचं आहे की आपण ज्या वयामध्ये यामध्ये शिकत होतो 5वी ते 10वी पर्यंत आपलं सर्वांचं शिक्षण या ठिकाणी झालं. सर्व मी या ठिकाणी मगाशी सांगितलं की भुसबे सर असतील, या सर्वांनी विद्यार्थ्यांना घडवलं. म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या
पायावरती उभा राहिलो. प्रत्येकजण काही ना काही व्यवसाय असेल, कोण शिक्षक आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण व्यवसाय करतं, कोण राजकारणी आहे. आत्ताच आपल्या मित्रांनी भाषण केलं, अतिशय त्यांनी पण सर्वांना संबोधित केलं. परंतु आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये, ह्या 3 गोष्टी ज्या पुष्पे सरांनी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. इथून पुढे आपण त्या सर्वजण पाळू. आयुष्यामध्ये असं जगत राहू, एकमेकाच्या सहवासात राहू. कुठं कुणाला अडचण आली एकमेकाला सहकार्य करू आणि यापुढे आपण एकत्र येऊ. नंतर केव्हा आपल्याला जमलं, प्रत्येकाचे आता नंबर आहे, एकमेकाच्या सहवासात राहा, एकमेकाला मदत करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी कधी मुंबईला गेलो तर कुणाला तरी भेटेल, मी सांगोल्याला गेलो कुणाला तरी भेटेल, एकमेकाला मित्राला जवळ करा, एकमेकाला मदत करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज हा स्नेह मेळावा अतिशय सुंदर, सरांनी मगाशी 2-3 वेळा कौतुक केलं की ह्या बॅचचं सोडून ह्याच्या आधी अनेक मेळावे झाले, परंतु आजच्यासारखा मेळावा झाला नाही असं प्रत्येक शिक्षकाने, गांधी सरांनी सांगितलं, तुम्ही सर्वांनी सांगितलं. अतिशय आमचं मन भरून आलं. अतिशय सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. आम्हाला अतिशय आनंद झाला. आपलं सहकार्य बहुमोल आम्हाला मिळालं, त्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता धन्यवाद. आता मी सोरटे सरांना थोडक्यात 1 मिनिटात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. प्रशालेचे माजी प्राचार्य सर्वांनी पुष्पे सर आणि व्यासपीठावरील मी ज्यांच्याकडून काम केलं ते सर्व शिक्षक अधिकारी, त्यामध्ये देवकर सर असतील, महासर असतील, गाडकर सर असतील आणि ज्येष्ठ क्रीडा शिक्षक फडकर सर आणि 2002 बॅचचे 10वीचे आमचे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, 5-6 महिन्यापूर्वी दीपक गांधे, आनंद कडू, महेश गोळे हे तुमचे बॅचमेट आले मला भेटायला आणि म्हणले आम्ही स्नेह मेळावा घेत आहोत तर थोडंसं मार्गदर्शन करा. मग ते बोलता बोलता असा विषय झाला की ते म्हणजे शाळेला भेट काय देऊ. तर त्या दोघांना बोलताना म्हटलं की मी शाळेमध्ये वॉटर फिल्टर आहे, CCTV कॅमेरा आहे आणि सगळ्या सुविधा आहेत. संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ हे आम्हाला सगळं पुरवलेलं आहे आणि अजूनही आम्ही जी मागणी करतो ते पूर्ण आहेत. पण तुमचा योग आहे की तुमच्या बॅचकडे आम्हाला जर एक वस्तू मिळाली तर बरं होईल. मग त्यांना विचारलं तर म्हणले काय देऊ, तर म्हणलं आम्हाला डिजिटल पॅनल हवा आहे, कारण सध्या तंत्रस्नेही युग आहे आणि आपल्याला माहिती आहे की आसपास सगळ्या शाळा हा टेक्नॉलॉजीच्या बेस्ड होऊ लागलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातली मुलं आपल्या प्रशालेमध्ये येत आहेत आणि त्यामुळे या मुलांना हे ज्ञान मिळण्याच्या दृष्टीनं आम्हाला शिक्षकांना शिकवण्याच्या दृष्टीनं खूप फायदा ठरणार आहे. मग त्यांना बजेट सांगितलं तर म्हणलं 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत तो पॅनल मिळणार आहे. थोडंसं सुरुवातीला त्यांना वाटलं की हे थोडंसं अवघड आहे काय असं, पण त्यानंतर तुमचे सगळे तुम्ही मित्रांनी एकत्र आला आणि हे डिजिटल पॅनल शाळेला भेट दिलं. आपल्याला माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होता त्यावेळेस आम्ही तुम्हाला खोडा आणि फळ्यावरती शिकवायचो, गरज पडली तर चार्ट असायचा, परंतु काळारूप बदलणं आम्हाला गरजेचं आहे. कोविडमध्ये आपल्यामध्ये 5 वर्षापूर्वी कोविड आला आणि या महामारीमध्ये आम्हाला सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही व्हावं लागलं. आम्ही नवीन पिढीतले तंत्रस्नेही होतो, पण जुन्या पिढीतले जे शिक्षक होते त्यांना हे ऑनलाईन लेक्चर घ्यावे लागले. आणि आत्ताच्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलेलं की मोबाईलपासून मुलांना तुमच्या बाजूला ठेवा. तर मी म्हणेल मोबाईलपासून बाजूला ठेवण्यापेक्षा त्याला एक तुम्ही टाइम लिमिट द्या की ज्या तुमच्या नजरेखाली तो मोबाईल वापरेल, कारण तो काळाची गरज आहे, परंतु पूर्ण मोबाईलमध्ये गुंतला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो डिजिटल पॅनल दिलेला आहे आणि आम्हाला सगळ्या अध्यापकांना नवीन तंत्रज्ञान वापरायच्या दृष्टीनं आम्हाला तुम्ही शाळेला मदत केली, तर शाळेचा प्रमुख या नात्यानं मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा शाळेवरती प्रेम असल्यास तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्यामध्ये असे जे मेळा होणार आहेत त्यांच्याकडे हे डिजिटल पॅनल घ्यायचं असं साधारणतः आमचे जे मुख्याध्यापक पुढे आमचं आता 2 वर्ष राहिले, पण भविष्यामध्ये 5-6 वर्षामध्ये आम्ही सर्व वर्ग डिजिटल करण्याचा विचार करू आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं शाळेवरती प्रेम असणार आहे आणि ते डिजिटल पॅनल देतील अशा आशा बाळगतो. धन्यवाद. आणि यानंतर संयोजकाच्या वतीने मी सांगतो की डिजिटल पॅनल ज्युनियर विभागामध्ये आपण बसवलेला आहे G3 रूममध्ये. तो बसवताना सुद्धा थोडंसं तुमचे विद्यार्थी आणि आमच्यामध्ये शिक्षणामध्ये मतभेद होत होते. दत्ता पांढरे आहे तिथं की तो इथं बसवा तिथं बसवा, ते थोडंसं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आपल्या प्रशालेमध्ये 5वी ते 10वीचे 43 वर्ग आहेत, 7-7 डिव्हिजन आहेत, 11वी-12वीच्या 7-7 डिव्हिजन, 14 वर्ग आहेत आणि
ज्युनियर कॉलेजचे जे वर्ग आहेत ते मोठे आहेत, 50 बेंचमध्ये एका वेळेस 100 विद्यार्थी त्या ठिकाणी बसत आहेत आणि इथल्या युनिटला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आम्ही ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी तो पॅनल बसवलेला आहे की आधी 8 नंबरला बसा असं चाललं होता, त्यानंतर इलेक्ट्रॉन लॅबमध्ये ज्युनियरला बसायचं, पण तिथे ते वर्ग डिस्टर्ब व्हायला नको आहेत. या पद्धतीने आम्ही सगळे नियोजन केलं. आम्ही अधिकारी वर्गाने आणि आमच्या सहकारी शिक्षकाने निर्णय घेतला की जिंकायला बसू आणि ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा वापर करता येईल. त्यामुळं दत्ता पाटीलला थोडंसं मनामध्ये शंका आली की सरांनी इथंच बसवलं का नाही, तर ते इथं थोडंसं मी सांगू इच्छितो. तर सर्वांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व व्यासपीठावर मान्यवरांनी J3 रूमकडे यायचं आहे आणि त्याचं आपलं उद्घाटन करायचं आहे. धन्यवाद.
याचं काय चाललंय, हिचं काय चाललंय. तर आपण नेहमी आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक माध्यमातून. जास्त इमोशनल होऊन चालणार नाही किंवा वगैरे वगैरे काही. परंतु आयुष्य म्हणजे सगळा भावनांचाच खेळ असतो, तुम्हाला माहिती आहे. कुणाच्या घरी सुख असेल, दुःख असेल, काही असेल, परंतु ह्याच ज्या स्मृती असतात त्या आपल्या मनाच्या पटलावर आपण तयार करत असतो आणि त्यानंतर कधीतरी आठवतात आहे. आपण बरेच जण 40च्या उंबरठ्यावर आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण निम्म आयुष्य जगलेलं आहे. निम्म आयुष्य आपण जगलेलं आहे आणि आपलं मला वाटतं ह्या शाळेमध्ये 10 ते 15 वर्ष दिलेले आहेत आपण. बरोबर की नाही गणेश गायकवाड? बरोबर आहे ना. ते म्हटले की एवढं कसं काय तुला आठवतं. मला बरेच जणांना आठवतं, पण काही जण लिहितात, काही जण लिहित नाही. काही जण बोलून दाखवतात, काही जण बोलून दाखवत नाही. तर हे व्यासपीठ तुम्हाला बोलण्यासाठी आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही लिहायला पाहिजे. आमचे 1ली ते 4थीचे सरकारी पण इथं आहेत. गोळे असतील, गायकवाड आहेत, आसिफ आहे, बरेच जण आहेत, दीपक आहेत, बरेच जणांच्या आता इथं नाव आपण सगळेच. काही जण 1ली ते 4थीला एकत्र जमलो. तुम्हाला सांगतो आज इंदापूर जे आहे, आपल्या वेळेस असं इंदापूर नव्हतं. बरोबर आहे का? अतिशय वेगळं इंदापूर होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण कुठे राहतो, आपला एरिया कुठला हे सुद्धा जास्त माहित नव्हतं. बरोबर आहे की नाही? प्रसाद शिंदे इंदापूरच्या एका टोकावर राहत होता. बरोबर आहे की नाही? महेश कदम इंदापूरच्या एका टोकाला राहतो, MSCB कॉलनी. बरोबर ना? आणि पवन मिश्रा ते त्यांचं वेगळं स्टॉक होतं ते. मी एक प्रातिनिधिक स्वरूपात नाव घेतोय मित्रांनो, असं नाही की कोणाची मी नावं घेतोय, फक्त असं नाहीये. तर हा एरिया सुद्धा आपल्याला माहित नव्हता. एवढा आपण एका म्हणजे मला वाटतं की संकोचित होतो, परंतु ह्या शाळेने आपल्याला एकत्र आणलं. बरोबर आहे ना अमोल? या शाळेनं आपल्याला एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यामुळं आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलो. तर म्हणून मला वाटतं शाळेची महती आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी आहे. आणि जेव्हा पण आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्याही प्रगती पथावर असो, म्हणजे करिअर असो आपलं, किंवा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कुठल्या असतील, तेव्हा आपल्याला आपली शाळा आठवते की आपल्या शाळेमध्ये आपण काय होतो, कशा प्रकारे शिक्षण घेतलं. आता आपल्या व्यासपीठावर जे शिक्षक होते, शिक्षक वरून आलेले होते, त्यांनी पण सांगितलं की काही जे पण फॅसिलिटीज म्हणू आपण, इंटरनेट, कम्प्युटर, टॅब्स, आयफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल फोन जे पण असतील ते अवेलेबल नव्हतं तेव्हा, परंतु आज अवेलेबल आहे. त्याचा चांगला उपयोग आपण केलेला आहे की गेट टुगेदर आपण घडवलेला आहे. बरोबर आहे की नाही? तर आय रिअली अप्रिशिएट ऑल दी ऑर्गनायझर्स हिअर. आनंद कडू खजिनदार पासून ते सर्वजण, दीपक गांधे, आनंद कडू, अनिस तांबोळे असतील किंवा सर्वजण आपले कॉर्डिनेटर्स, पवन मिश्रा, अनवर शिकलकर, सर्व आनंद परदेशी, सगळे असतील आपले कॉर्डिनेटर्स जे 10-15 जण आहेत. लक्षात घ्या, प्रसाद कोथमिरे, त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. नियोजन करणं हे इट इज नॉट सिम्पल टास्क. म्हणून त्यांच्यासाठी काय होत आहे नियोजन करण्यासाठी. थँक्स फॉर दी ऑर्गनायझर्स फॉर ऑर्गनायझिंग सक्सेसफुली दिस इव्हेंट असं आपण म्हणूया. तर त्यांनी जो इव्हेंट घडवला आहे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. लक्षात घ्या, आज सागर जाधव जे आपल्या IFS आहेत, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये काम करतात, छत्तीसगडवरून इथं आलेत. बरेच जण पुण्यावरून आलेत, बरेच जण कोल्हापूर, सातारा, सांगली इकडून पण आले. तर हे कसं शक्य झालं? तर ह्या सर्वांनी योग्य प्रकारे नियोजन केलं. त्यामुळं जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्याच्यामध्ये 300-350 लोक आहेत. त्यांनी सुद्धा आपले ओपिनियन तिथं दिलं आणि अशा पद्धतीने आपण एक सक्सेसफुल कार्यक्रम केलेला आहे. ही एक आठवण आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या मनामध्ये कुठेतरी राहील आणि आपण या आठवणींचाही उजाळा आपण देऊ. आपले बरेच मित्रमैत्रिणी आपण जर पाहिले इथं, प्रत्येकजण एका आयुष्याच्या एका वेगळ्या फेजवर आहे, वेगळ्या वळणावर आहे. करिअर असेल, पर्सनल लाईफ असेल किंवा त्यांचा जो पण कामाचा व्याप असेल त्याच्यामध्ये.
परंतु ते वेळात वेळ इथं काढून आले, सर्वांसाठी आले. याचा अर्थ आपल्या शाळेप्रती, शिक्षकांप्रती आणि मित्रमैत्रिणींप्रती एक तळमळ आहे. अजूनही त्यांना भेटायची इच्छा आहे. परत आपण तो दिवस पाहिला शाळेचा. शाळेमध्ये आपले शिक्षक आले, त्यांनी आपल्यासोबत हितगुज केलं की कोण काय करतंय, कोणाची नावं काय, कोणाची नावं त्यांना माहिती आहेत, कोणाची नावं माहीत नाही आहेत, ते तो वेगळा भाग आला. परंतु त्यांची शिकवण्याची पद्धत जी होती किंवा त्या शिकवण्याचा त्यांचा आवेश होता, सर्वांसाठी एकच होता. तो काय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेगळा होता असं नाही. तर हाच फरक आहे सध्याच्या पिढीमध्ये आणि आपल्या पिढीमध्ये, की आपण शिक्षकांप्रती, वडिलांप्रती एक आदरभाव व्यक्त करत असतो आणि ते आदर व्यक्त करण्याचं जे माध्यम आपल्या नियोजनकर्त्यांनी केलं अतिशय योग्य होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते केलं. ते प्रातिनिधिक स्वरूपात होतं. आपल्या सर्वांकडून ते आदरभाव त्यांच्यासाठी व्यक्त केला आपण, तो विशेष होता. आपल्या पिढीचं एक खासियत आहे की आपण व्यक्तींना लक्षात ठेवतो. जी पण व्यक्ती आपल्यासाठी चांगलं देऊन जाते, चांगलं देऊन जाते म्हणजे पैसेच नाही म्हणत, चांगले विचार देऊन जाते, बरोबर ना. चांगले संस्कार म्हणू किंवा इतर काही गोष्टी असतील जे पण आवश्यक आहे, तुम्ही म्हणा करिअरसाठी किंवा पर्सनल लाईफसाठी म्हणा. परंतु आपल्या शिक्षकांनी ह्या दोन्हीचा संगम व्यवस्थित करून आपल्याला ते दिलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असे शिक्षक भेटणं मला नाही वाटत आता आजच्या युगामध्ये शक्य आहे. असे शिक्षक भेटणं अजिबात शक्य नाही. कारण मला माहिती आहे आपली मुलं असतील किंवा आमच्या घरामध्ये पण जे मुलं शिकायला जातात, आय नो व्हेरी वेल की आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. म्हणजे शिक्षकांप्रती आदरभाव नाहीच आहे. त्यांना वाटतं की जे ऑनलाईन आपण स्टडी केलं संपला विषय, बरोबर ना. ऑनलाईन यूट्यूबवर भरपूर चॅप्टर्स आहेत प्रत्येक करिक्युलमचे. त्यांना वाटतं ऑनलाईन मी शिकलो तर संपलं, झाला विषय. पण तसं नाही. आपण आजही आपल्या शिक्षकांना आठवतो की आमच्या शिक्षकांनी आम्हाला असं शिकवलं होतं, आमच्या शिक्षकांनी अशा पद्धतीने आम्हाला गणित शिकवलं होतं, विज्ञान शिकवलं होतं आणि इतर विषय शिकवलं होतं, ज्यामुळे आपला विकास झाला, बरोबर की नाही. आज कदम सर आले होते आपले, जे आपल्याला सायन्सला होते, काही जणांना गणित शिकवत होते ते. पण त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय वेगळी होती. जो विद्यार्थी ड आहे त्यांना सुद्धा ते हुशार करू शकत होते आणि जो विद्यार्थी हुशार आहे त्यांना सुद्धा एक्सिलन्स मिळवण्यासाठी ते सफिशियंट होते. परंतु आजच्या युगामध्ये ढ विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी हे डिफरन्शिएशन होत नाही. सरकारचं सुद्धा धोरण असं आहे की सर्वांना पास करा. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युली शिक्षकांचं जे महत्व आहे ते मात्र कमी झालेलं आहे. पण आपल्या वेळेस असं काही नव्हतं, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. आपल्या वेळेस दूरदर्शन आणि एक 3-4 चॅनेल्स एवढेच होते. सध्या चॅनेलचा महापूर आहे. प्रायव्हेट चॅनेल, आपण म्हणून गव्हर्नमेंट चॅनेल्स किंवा इतर चॅनेल, सगळेच भरपूर चॅनेल्स आहेत. परंतु त्या चॅनेल्स आपल्या वेळेस जे दूरदर्शनची किंमत होती त्या चॅनेल्सला नाही आहे, बरोबर की नाही. दूरदर्शनवर एक प्रोग्राम सकाळी असायचा, तो आवडीने पाहिजे लोक. परंतु आता चॅनेलवर भरपूर प्रोग्राम असतात, कोण पाहत नाही. आज पाहिले की दुसऱ्या दिवशी विसरतात. बघायत कुठं आले सहकार्य करा. ती दाखवणार आहे आणि त्या कवितेला न डगमगता न खचून जाता आव्हानांना उत्तर देतो. पण आयुष्यातले बरेचसे प्रसंग असे असतात जिथं आपण एका साथीदाराची, एका सोबतीची आणि एका आधाराची अपेक्षा करत असतो. अशा अटीवर सतत असतो आणि अशी अनेक अवघड आव्हाने आपण सहज पेलतो जी आपल्याला एकट्याने पेलवणं शक्य होत नाही. मित्र आपल्यासाठी प्रेरणा देतात, मित्र आपल्यासाठी सद्भावना देतात आणि मित्र आपली ताकद बनून आपल्या पाठीमागे कधी आणि कसे उभे राहतात हे आपल्या फक्त आपण मागे वळून पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि म्हणून
मित्र आयुष्यामध्ये का असावा? परंतु आज पहिलीपासूनचे 10वी पर्यंत आणि कदाचित काही 12वी पर्यंत असणारे सर्व मित्र माझ्या बरोबर मैत्रिणी आलेले आहेत. ही कविता कवी अनंत राऊत यांची आहे. ते कवितेला माहीत नाही मी तेवढं गाऊन व्यवस्थित सुद्धा केलं आहे, परंतु मी मित्रांच्या समोर त्यांच्यासाठी ही कविता म्हणत आहे. गावाच्या सर्व मित्रांना ही कविता डेडिकेटेड आहे आणि तेही मला साथ देतील कविता म्हणताना असं मी सर्वांना विनंती करतो. डान्सचा प्रोग्राम नंतर ठेवा. मध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्या गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळच मनासारखा, मित्र असला जवळच मनासारखा मित्र वनव्या गारव्यासारखा. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे काजव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. प्लीज सगळ्यांनी जॉईन करा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची पुन्हा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये काजव्यासारखा मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पुढचं जे कडवं आहे ते खूप मनापासून आहे, कारण आजच्या फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या युगामध्ये आपण सर्वजणांना हाय बाय करतो, परंतु आपली खरंच जिवलग मैत्री तेवढी जिवंत आहे का नाही त्यासाठी हे संपूर्ण पुढचं कडवं आहे. ते कडवं सादर करतोय. फेक तू मुखवटे, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. फेट रे दोस्ता सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आज प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये कुणी ना कुणीतरी यश अपयशाच्या पायऱ्या चढतंय. याच्यामध्ये आपण 38-40 वर्षाच्या पर्यंत पोहोचला असताना प्रत्येक जण त्रास झालोय. त्याला रिलेट करून हे कडवं आहे. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देव ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्यासारखा एक तू मित्र कर गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हे जे कडवं आहे बेकारे मुखवटे, हे कडवं मला खालच्या मित्र परिवाराकडून त्यांनी मला याला कोरस द्यायचा आहे. कोरस हवा आहे. फेक तू मुखवटे, कारण ही काळाची गरज आहे. आपण सांगतो 1ली ते 4थी, 4थी ते 10वी पर्यंत आम्ही भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वनव्यामध्ये, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्रवनव्या. धन्यवाद मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. अतिशय छान कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केलेला आहे आणि सर्वांनी खूप या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला आहे. धन्यवाद. थँक्यू. मी सुनील टिपरे. तर हे माजी विद्यार्थी संन्यास संमेलन ही संकल्पना मी मांडली होती 2 वर्षापूर्वी. कारण माझ्या मनामध्ये अशी आली होती भावना की आपण 10वी 2002ला सोडल्यानंतर प्रत्येक स्कूलचं किंवा शाळेचं संन्यास संमेलन हे 10 ते 15 वर्षामध्ये होतं. आपला काळ लय लोटत गेला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण कोरोनाच्या काळात मला ही भावना पटली. त्यानंतर मी संकल्पना मांडली. आज वर्षापूर्वी दिवाळीत हाच कार्यक्रम होणार होता. त्या दिवशी आपले वर्गमित्र हर्षद पाटील यांच्या मातोश्री वारल्यानंतर ती तारीख मी कॅन्सल केली आणि त्यानंतर काही मित्रांना सोबतीला घेऊन प्लॅन कसा करायचा, कारण त्यावेळी फक्त एका वर्गाची मॅच मिळेल. त्यानंतर मी काही माझे मी कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नाही. हा कार्यक्रम आपल्यासाठी आपण ठेवलेला आहे. काही मित्रांनी मी नावं घेतो, त्यांनी मला सहकार्य केले. मी त्यांच्यापर्यंत गेलो. हा कार्यक्रम यशस्वी झाला. गांधे असे माझे ठराविक मित्र आहेत. त्यांना विचारले की हा कार्यक्रम आपल्याला मोठा करायचा आहे. म्हणजे काही मित्रांनी काही संकल्पना वेगळ्या मांडल्या की हा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करतो. ठीक आहे म्हणलं, 22 वर्षांनी एकत्र येतो म्हणल्यावर आपल्याला तोडजोड करावंच लागेल. मग त्यानंतर हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि ठरलं. पण काही मित्रांपर्यंत पोचता बी आलं नाही बरं का. आज आपली बरीच विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये सापडले नाही. आपण लय 6 महिने प्रयत्न केला या गोष्टीला. म्हणजे जेवढे आले तेवढे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खूप आनंद झाला. धन्यवाद. त्यासाठी आता आनंद परदेशींना बोलवतो. आनंद परदेशी यांनी. हॅलो, आज आपण 22 वर्षानंतर इथं एकत्र भेटत आहोत. ह्या गोष्टीला मलाच नाही तर सगळ्यांनाच खूप खूप आनंद होत आहे. पण इतक्या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागले. प्रत्येकांना खूप कॉल करावे लागले. त्यासाठी काही जणांनी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये अनंता कडू, दीपक गांधले, महेश गोळे असे बरेच जणांनी जेवढे प्रयत्न केले म्हणायला पाहिजे त्यापेक्षा त्यांचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण अजून 2-4 वर्षानंतर असाच एक कार्यक्रम घेऊ आणि परत एकदा एकत्र येऊ. यासाठी प्रयत्न करू. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू. टाळ्या वाजवून तरी थोडं प्रोत्साहन द्या. तुकडीमध्ये मगाशी मी 2 शब्द ऑलरेडी बोललोय. तरी पण माझ्या बाकीच्या तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना माझी ओळख करून देतो. माझं नाव नितीन नवनाथ खराडे. इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीचं व्हॅकेशन वर्ग एवढा माझा नारायण स्कूलचा प्रवास. तसं प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा मी 3रीला जॉईन झालो होतो. तर इथे जॉईन केल्यानंतर आम्ही तुकडीमध्ये मेरिटनुसार त्यावेळेस पद्धत होती, त्यामुळे तुकडीमध्ये गेलो होतो. त्यावेळेस बऱ्याचशा शिक्षिका अगोदर तुकड्यांचं वर्गीकरण होण्या अगोदर पलीकडे कन्या शाळा जिथे होती तिकडे बसायचो. आणि तिथे मग क्षीरसागर मॅडम असतील, मोरे मॅडम असतील, सामके मॅडम असतील, त्यांनी आपल्याला ABCD पासून गोष्टी शिकवल्या. त्यानंतर माळी सर आपल्याला वर्ग शिक्षक होते, एकदा बोराटे सर होते. आणि इकडे पाण्याच्या टाकीच्या इथे आपण जेवण करायला बसायचो. त्यानंतर फुटबॉलची टीम आम्हाला शाळेत दिली. त्यातले बरेचसे जण आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि अजूनही राहतील. त्यानंतर ज्यांची हस्ताक्षरं चांगली होती त्यावेळेस, मग त्यामध्ये शंकर असेल, निखिल असेल, मेरिटनुसार मॉनिटर्स निवडले जायचे. मग प्रार्थना
करण्याच्या वेळेस आम्हाला वर्गामध्ये आम्ही सुविचार लिहायचो. ते सुविचार, त्याचा अर्थ, सकाळमधली सदर असेल, समोरशी सरांनी चालू केलेले त्यावेळेस आमच्या आईच्या पुस्तकाचं पठण असेल, कित्येक गोष्टी शंकरने आपल्या लेखनातून ऑलरेडी शेअर केलं. तर ती बाकीच्या गोष्टी शेअर करणार नाही. थोड्याशा 4 ओळी माझा आवडता सिंगर आहे, त्याचे 2 लाईन्स मी म्हणू इच्छितो. यारो दोस्ती बड़ी हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार, बेगरस तेरा भैया, कोई तो हो राज़दार, तेरी हर एक बुराई पे डांटे हो दोस्त, गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त, नाचे भी हो तेरी खुशी में, अरे यारो दोस्ती बड़ी हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार, यारो मोहब्बत. मित्रांनो, नितीन खरंच खूप छान लागतं. गोळी घेऊन टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा, त्याला साथ द्या. क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो दिलबर हो यार, जिसको तुमसे हो प्यार, कोई तो दिलबर हो यार, तन मन करे तुझ पे फिदा महबूब हो, पलकों पे जो रखे तुझे महबूब हो, जिसकी वफा तेरे लिए हो, अरे यारो दोस्ती बड़ी हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो दिलबर हो यार. धन्यवाद धन्यवाद नितीन. आणि या कार्यक्रमाचं खूप चांगल्या रीतीने नियोजन केल्याबद्दल सगळं नियोजन कमिटी असेल आणि ओमचं, दीपकचं आणि आनंदा कडू आणि टीमचं, आणि ज्यांची नावं घ्यायची राहिले पण मला माहीत नाहीये त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार देतो. आणि अशी गेट टुगेदर दरवर्षी झाली तरी आम्ही येऊ याची शाश्वती आम्ही देतो. मला त्यांचे खूप आभार मानायचे आहे. ज्यावेळेस मी ग्रुप जॉईन केला त्यावेळेस मला वाटतं नुकतंच याची सुरुवात केली होती की बाबा आपलं गेट टुगेदर घ्यायचं आहे. मी त्याच्यामध्ये बरेचसे चार्ट असायचे की मुलांनी आज इथं जमायचे, 8 वाजता आपली बैठक आहे, आपण त्या ठिकाणी जमूया. त्यासाठी हॉल कोणता ठरवायचा, इथंपासून मी तुमचे सगळे चार्ट वाचत होते, परंतु त्याच्यावरती कधी रिप्लाय केलेला नाहीये. परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी म्हणजे ज्यावेळेस इथे इंदापूरमध्ये येते, पेठेत जाते किंवा इथून रोडने जाते, बऱ्यापैकी मुलं आहेत ओळखीची, म्हणजे इंदापूरमध्ये नाही याचे बाहेरगावी आहे ते आता काही ओळखायला आलेली नाही, परंतु ओळख झालेली आहे. तर आयोजकांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामुळे त्यांचे सर्वात आधी आभार मानते. त्याचबरोबर आज 22 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रत्येक जण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आपापल्या ठिकाणी आपापल्या उंचीवरती आहे. त्यामुळे त्या सर्वांचे मी अभिनंदन करते आणि हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानते. धन्यवाद. खरं तर मग अशी कसं बोलून झालंय मध्ये, पण आता एक मुलीमधून म्हणून करायचं म्हणून मी समोर आली आहे. खूप छान वाटलं. मुलं सतत भेटत राहतात आपल्या मित्रांशी, पण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मुली एकत्र आलो, बऱ्याचशा शेअरिंग झाल्या. त्याबद्दल जे आयोजक आहेत, खरं तर हा मेळाव्याचं आयोजन करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. 4-5 महिने झालं असेल तुम्ही काम करतायत हे,
आणि त्याचाच आज हा रिझल्ट आहे. आम्ही बऱ्याच जवळजवळ 70 ते 80 मुली एकत्र आलो आहे आणि बरेच जण चांगल्या स्टेजला, काही जण गृहिणी पण आहे. पण असं वाटून घेऊ नका की अरे आपण काही करत नाही, असा विचार अजिबात डोक्यात नाही आणायचा. आपण एक कुटुंब चालवत आहोत आणि खरं तर शाळा खूप वाढली आहे. हे बघून पण खूप छान वाटलं. आपल्या वेळेस फक्त एवढंच आवड होतं, पलीकडची बिल्डिंग आणि पाठीमागचं. खरंच बघून असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या गुरुजनांचा खूप मोठा हात आहे आणि आपलं गिफ्ट जे दिलेलं आहे ते खरंच खूप छान आहे. गिफ्ट निवडण्यामध्ये ज्यांचा चॉईस होता त्यांना पण खूप आभार. आपल्यामुळे कदाचित पुढच्या पिढीला काहीतरी फायदा होईल. आणि मग अशी आमचं छान कॉन्व्हर्सेशन झालं ग तुकडीमध्ये की आपण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तर कुणाला कुठल्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला असेल तर तो ग्रुपवर शेअर करा, कदाचित आपली कुणाला मदत होईल त्या निमित्ताने. तर आता सगळ्याच तुकडीचे मुलं आणि मुली इथं आहेत, तर मोठ्या वर्गाच्या ग्रुपवर पण आपण हे करू शकतो. एक चांगली फॅमिली नारायणदासची निर्माण होईल त्या निमित्ताने. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथं बोलवल्याबद्दल आणि हा मेळाव्याचा कार्यक्रम घेतल्याबद्दल. पहिल्यांदा मला ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मी पाहिलेच नव्हतं की हा कोणता ग्रुप आहे. आणि नंतर मला महेश बोले त्याचा कॉल आला, मला असा ग्रुप आहे आणि केलेले, तर असा आपला कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही येऊ शकता. तसं तर पॉसिबल नव्हतं कारण आजपासून सगळे चालू झालेले स्कूल कॉलेजेस वगैरे. त्यांना म्हटलं थोडा वेळ काढून बघूया. म्हटलं नाही मॅडम तुम्ही या, आपण करू सेलिब्रेट. ठीक आहे म्हटलं. आज त्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी इन्व्हाइट केल्यामुळे इथं आलेले. आज 19 ते 20 वर्षानंतर सगळे चेहरे इथं दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले. पण हा एक प्रकारे ना आपुलकीचा आणि स्नेहाचा जो गोडवा आहे तो खूप छान इथे दिसला. आणि सॉरी टू से मी थोडी लेट आले, बट घरातले काही असे प्रॉब्लेम असतात की टाईम टू टाईम आपण ॲडजस्ट नाही करू शकत. इथे आमच्या 10वी फॉर्ममधले मोजकेच मला चेहरे दिसले, सगळे काही आलेले असे दिसले नाही, पण अपेक्षा होती की सगळ्यांनी यावं म्हणून. घेत असताना प्रथमतः ग्रुप बनवल्यानंतर ऍड करणं ही मोठी कसरत होती. त्या कसरतींना हळूहळू मार्ग काढत हा एवढा मोठा ग्रुप तयार झाल्यानंतर मीटिंग लावायची. मीटिंग लावल्यानंतर कुणाचे काय अडचणी असायच्या, पण आम्ही त्यात सर्वजण मार्ग काढत पुढे चाललो आणि इतका यशस्वी कार्यक्रम आज झाला. सगळ्याच्या साक्षीने इथून पुढे होईल नाही होईल आपल्याला माहित नाही, पण आपण घ्यायचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी मी हरिहर चौरे, दीपक तुमच्या समोर जरी असलो तरी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य कष्ट घेतलेली आयोजकांची टीम ही फार मोठी आहे. जरी आम्ही समोर दिसत असलो तरी पडद्यामागचे कलाकार, कार्यकर्ते, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी घातलेला वेळ, त्यांनी घालवलेला वेळ, त्यांनी खर्च केलेला स्वतःच्या खिशातला पैसा, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं नियोजन यशस्वीपणे पार पाडलं. दीपकचं म्हणणं आहे की वैयक्तिकरित्या नाव कोणाचं घेऊ नको, कारण एखाद्याचं नाव राहिलं तर कदाचित इगो इश्यूज होऊ शकतात. एक किस्सा सांगतो. आपलीच वर्ग मैत्रीण जे की माझी सुविद्य पत्नी आहे अर्चना, इव्हनिंगच्या टायमिंगला 5:30-6 वाजताचा फोन वाजला. तिलाही माहित होतं न चुकता हा फोन अनंताकडूनच असणार. फोनची बेल रिंग झाली की 100% ते म्हणायचे हा फोन अनंताचा, आणि 100% तो फोन अनंताचाच असायचा. त्यानंतर अर्धा-पाऊण तास आमचा कॉल चालायचा. आज दिवसभरातले सगळे कुणाला कॉन्टॅक्ट केले, ज्या काय गोष्टी केल्या, ज्या गोष्टीचा फॉलोअप घेतला, सगळ्या गोष्टी केला. तर मी सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सर्व आयोजकांच्या वतीनं, सर्व मित्रमैत्रिणींच्या वतीनं, बॅच 2002च्या वतीनं अनंता तसेच हे पण महेश यांना घेतले आणि अनिसनं आपलं स्वतःच अकाउंट हँडलिंगसाठी दिलं आणि त्याचं दररोजच्या दररोज अपडेट आपल्याला ग्रुपवरती दिलं. तसंच हा कार्यक्रम आपण 16 संपन्न केलाय. याचा पूर्ण लेखाजोखा आपल्याला येणाऱ्या 4 दिवसापूर्वी आपण परत समोर मांडणार आहे. मी पुनश्च एकदा सर्व आपल्या मित्रमैत्रिणींतर्फे या तिघांचं आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना
त्यांना ही मनोगत व्यक्त करण्यासाठी करतो. त्यानंतर आपण त्यांचा आभार व्यक्त करू आणि आपला डीजेचा कार्यक्रम चालू करू. सहन केलं. प्रत्येक गोष्ट आनंद विचारून करायचा, इरिटेट व्हायचा, पण न चिडता शांतपणे सगळ्या गोष्टी तरी सांगून हा कार्यक्रम आपण सांघिक पद्धतीने पार पाडलाय. ह्याच्यात सगळ्यांचं सहकार्य आहे. आपण सर्वांच्या योगदानामुळं हा कार्यक्रम आता सगळ्यात महत्त्वाचं पैसे देणं आणि कार्यक्रम करणं यापेक्षा आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहणं फार महत्त्वाचं होतं. ते सगळेजण उपस्थित राहिले, त्यामुळं आम्ही सर्वांचे आभार मानतो. आणि दीपकचंही त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी माझं वैयक्तिक सांगू शकतो, पण तुझ्या भावना या ठिकाणी मला सांगता येतील असं काय मला वाटत नाहीये. पण तरी तात्या तुझ्यासाठी काही जण म्हटले आम्ही बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी एकदा बरोबर आलो की तुम्ही बदलले, तुम्ही पहिले राहिले नाही, पहिल्यासारखे येत नाही, भेटत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची सर्व्हिस आहे, प्रत्येकाचा जॉब आहे. पण दोन ओळी खास त्या मित्रासाठी ज्याने मला सकाळी आल्यानंतर पहिले विचारलं होतं की तुम्ही बदलले. हम वक्त और हालात के साथ, हम वक्त और हालात के साथ शौक बदलते हैं, दोस्त नहीं. जरा समजले असेल हा शेअर मी कोणासाठी घेतलो. त्यानंतर आजचा दिवस एवढा नजर लागण्यासारखा झालाय. खरं तर सकाळी आपण सुरुवात केल्यापासून साधारणतः दीपक मला वाटतं 6 वाजताच इथं आला होता. आणि गांगे सर पण म्हटले की तो जसा इथं आलाय तो घरी थांबतच नाहीये. म्हणजे गांगे सर तुझ्या पप्पांनी माझ्यापाशी खंत व्यक्त केली, पण त्यातला अभिमानही वाटला की आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या घरातील मला वाटतं 2 सदस्य याचा त्यांनी प्रत्येक तुकडीमध्ये जाऊन नामोल्लेख केला की या कार्यक्रमासाठी या दोघांचं योगदान खरंच वाखाणण्यासारखं आहे. त्यासाठी जसं अनंत असेल, महेश असेल, अनावधानानं विराज मोरे, सुयोग शहा, आनंद परदेशी जे इंदापूरमध्ये या ठिकाणी स्थित आहे, त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत म्हणजे खूप वेळ दिला. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं. मग तुमच्या चिंचा असतील, मला वाटतं या चिंचासाठी तर 3 दिवस भांडण झालं. परवा दिवशी म्हणजे मुलींसाठी विशेष सांगतो, 3 बरणी आम्ही परवा दिवशी आणून ठेवली होती. सकाळी या ब्लॉक मध्ये ठेवली, दुपारी गायबच झाली. सगळ्यांनी त्या अगोदरच खाऊन घेतली. त्यासाठी 3 बरणी आम्ही लपून ठेवल्या. मग ऐन वेळेस मिळतील नाही मिळतील. आणि त्या चिंचा विकणाऱ्या भाभीलाच आम्हाला इथं आणायचो, पण त्यांची थोडी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे त्या इथं आल्या नाही. आणि फील्ड म्हणजे त्यांच्याकडूनच आपल्याला चिंचा विकत घ्यायच्या होत्या. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे सो चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी. आवडलं तर वा वा म्हणा. हे वाढीव झालं, वाढीव. सो चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी. सो म्हणजे 100 चंद्र जरी आठवडे चमकले हम सब आज इधर आए, हम सब म्हणजे आपण सगळे असे 100 चंद्र. अरे ऐक ना, आता थोडं कमी समजलं ना, तो मला समजून सांगवलं. आणि हे माझं नाही आहे, त्याच आहे, त्यामुळे मला चुकावं पण लागेल ना मध्ये. सो चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी. आज सब इधर आज आए, वही तो आज के दिन की औकात बनेगी. शेवटच्या 4 ओळी सगळ्यांसाठीच. मी तुला विसरणार नाही, म्हणजे मित्रांसाठी आहे. मुलींनी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही 10वीत पण महाग होतो ना, आता पण महागच आहे. त्यामुळे इकडे बघून म्हणतो नाही, सगळेच काय अंगात परदेशी नसतात.
अजिबात नका. मी तुला विसरणार नाही, म्हणजे सगळ्या मित्रांसाठी आहे, मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात. मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात. आणि तुला याची खात्री आहे यालाच तर मैत्री म्हणतात, यालाच तर मैत्री म्हणतात. धन्यवाद. मला वाटतं आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे या ठिकाणी जातोय. तर मी पुढील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी दीपक गांधे या ठिकाणी आपल्याला जे उपस्थिती लावू शकले नाहीत या सर्व मित्रमैत्रिणींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्यांनी या कार्यक्रमास 4 चांद लावले. आणि नामोल्य टाळायचं जरी म्हटलं तरी बऱ्याच मुलांनी आपला खूप वेळ दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये आनंद परदेशी असतील, नितीन चंदनशिवे असतील, आमचे साळुंके पाहुणे असतील, देवा असेल आमचा, गीतेश सोने असतील, आम्हाला कायमच मार्गदर्शक असणारे नायकोडे आहेत. तर आमचे एकाच मीटिंग मध्ये आले परंतु आपली झलक दाखवून गेलेले दत्तूमामा पांढरे आहेत. त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला अशा जबरदस्त मिळाल्या की पुढच्या 3 मीटिंगला ते आम्ही फक्त ध्यानात ठेवलं. तसेच पवन मिश्रा असतील, पवन मिश्रा आणि अनंता महेश यांनी प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन इन्व्हिटेशन कार्ड पोहोचवण्याची जबाबदारी घेतली होती. मुलींमध्ये बोलायचं झालं तर सर्वांना माहिती नसावं कदाचित, परंतु आपण प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट करताना एक पैसा वाचावा म्हणून आपल्या वर्गातील आपली वर्गमैत्रीण रुचिता हिच्या कंपनीच्या नावावरती आपण कम्प्युटर घेतला, जेणेकरून आपल्याला तो 5 ते 10 हजारांनी त्याचा डिस्काउंट मिळावा. त्यासाठी तिने सहकार्य केलं, तिचंही त्याबद्दल धन्यवाद. तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आमच्या नाव तर घ्यावंच लागेल कारण त्यांनी मला जास्त सोसले, त्याच्याबद्दल तिचंही कौतुक आहे. कारण इकडे थोडासा जास्त वेळ द्यावा लागला, त्यामुळे अर्चनाचाही कौतुक तिने मला सोसल्याबद्दल आणि दुसरा ग्रुप तयार केल्याबद्दलही. परंतु मुलींमध्ये वेगळा ग्रुप तयार करून त्यांच्या मार्फतही खूप चांगल्या सूचना आल्या होत्या. त्याबद्दलही त्यांनी वेळोवेळी सूचना करून कार्यक्रम चांगला करण्यासाठी ज्या सूचना मांडल्या आणि प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्या सर्वांचं कौतुकच आहे. तसेच ऍक्च्युली आता सगळ्यांची नावं घेणं अशक्य यासाठी कारण हा जो माझा मित्रपरिवार आहे हा जवळपास 90% मित्रपरिवार माझा पहिली ते चौथी आणि 4थी ते 10वी पर्यंत एकत्र असणारा मित्रपरिवार. नाव जर घ्यायला लागलं तर पुढचा पाऊण तासही कमी पडेल आणि एकही मित्र याच्यामध्ये राहणार नाही. कारण त्यांनी तो त्या पद्धतीनं आपली सगळी मैत्री जपलेली आहे, जीव लावलेला आहे. त्यामुळं ऍक्च्युली आता नामोल्लेख घेतल्यानंतर रवींद्र शिंदे आहे, विराज दादा मोरे आहेत, सावता आहेत. या सगळ्यात जी नावं घेतो त्यांना आम्ही कमीत कमी 4-4 वेळा फोन करून इरिटेट केलेले. काही जण तर फोनच उचलत होते पण रिप्लाय करत नव्हते. त्यात आनंदचा नंबर पहिला आहे. सुयोग शाह असतील, चंदन शिवसाहेब असतील आणि सगळ्या फ्रुट्स आणि मुलींकडून येणारे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गणुदादाने केले. गणुदादाने ते खास नियोजन केलं होतं. काही तिकडून फोन आला की लगेच इकडे फोन करून सांगणे ही दुरुस्ती कर, ती दुरुस्ती कर. आणि या सगळ्यांच्या गायडन्स मुळे शंकर मानेचे तर लेख आले होते, तसे शंकर मानेच्या मला टिप्स यायच्या, हे कर. या सगळ्यांचं मार्गदर्शन मला कंटिन्युअस मिळत गेलं. एवढ्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं म्हणून आपलं अगोदरही ठरलं होतं कोणाचाही नामोल्लेख करायचा नाही, परंतु ज्या लोकांना मी त्रास दिलाय त्यांचा आवर्जून मी नामोल्लेख करतोय. त्रास यासाठी म्हणतो की प्रत्येक जण आपापल्या लाईफ मध्ये आपापल्या कामामध्ये बिझी आहे. त्यामुळं मी कोणतं काय वेळ बघत नव्हतं कोणाला फोन करताना. ज्या क्षणाला एखादी गोष्ट सुचली त्या क्षणाला ती सगळ्यांशी शेअर केली, सगळ्यांसमोर मांडली आणि ती मांडून मी त्यांचा वेळ न पाळता त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना या कार्यक्रमासाठी थोडासा जास्त त्रास दिला. त्याबद्दल एक आयोजक म्हणून मी सर्वांचं पहिल्यांदा कोणाचा नामोल्लेख राहिला असेल आणि जर सपोज हा कार्यक्रम सोहळा पार पाडत असताना जर कुठली अक्षम्य अशी नजर चुकीचं झाले असेल तर मी पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. परंतु हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या स्फूर्तीनं, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं साध्य होणं, पार पडणं अशक्य होतं. त्यामुळं नामोल्लेख जरी राहिला असेल तरी सर्वांनी ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं, साथ दिली, अजूनही पाठीमागे जे आहेत विजय मामा आहेत, विशाल दादा मार्केट आहेत,
काही छोट्या मोठ्या चुका झाल्या, समज गैरसमज झाले, परंतु ते गैरसमज वेळीच दूर करून आपण त्याच्यामध्ये बदल करून या सगळ्या गोष्टींचं हे केलं. आता खरं तर बापू शेठ यांचा भरपूर भ्रमनिरास झालेला आहे. त्यांनी त्यांचे जुने मित्र बोलून त्यांना खरं तर कबड्डीचा त्यांनी इव्हन कॉस्ट्युम आणून गेम्स खेळण्याचा विचार केला होता. इथपर्यंत त्यांनी काल येऊन भक्ती ग्राउंड वगैरे आखलं, परंतु मी त्यांच्यासाठी ही दिलगिरी व्यक्त करतो की तो कार्यक्रम आता होणार नाही. आणि आता आपला डीजेचा कार्यक्रम होईल. जर नंतर चुकीनं जर सपोज माझ्याकडून आणि कुठल्या मित्राकडून कुठले गैरसमज झाले असतील, कुठलं चुकीचं वर्तन झालं असेल, तर आयोजक या नात्यानं सर्वांच्या वतीनं सर्वांची मी माफी मागतो आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ही आपली अशीच एकी प्रेम असंच वर्षानुवर्षे वाढत राहावं आणि लवकरच पुढचा गेट टुगेदरचा कार्यक्रम चांगल्या आपल्या सामाजिक अजेंड्यासहित हा पुढे आणावा. आणि अजून एक कळकळीची विनंती, आपला जो ग्रुप तयार झाला हा ग्रुप इरिटेट होईल असे कुठलीही कृती त्याच्यामध्ये करू नका. सारखे सारखे मेसेज करा न करा आता मी सांगणार नाही, त्यातून गैरसमज निर्माण होतात. परंतु आपण जागरूक नागरिक आहोत, आपण 40+ झालेलो आहोत, त्यामुळे हा ग्रुप कोणीही लेफ्ट करू नका. उलटा याच्यामध्ये आणखी सगळ्यांना ऍड करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण खरंच व्यक्त करू शकलो नाहीत, पर्सनली आपापले मित्र जवळचे कोणी असतील त्यांच्याबरोबर व्यक्त करा. आणि सर्व ताकदीनं पुढच्या आपल्या चांगल्या सलोख्यासाठी आणि काहीतरी सामाजिक कृतीसाठी आपण एकत्र आलात आणि इथून पुढे येणार आहोत अशी ग्वाही मी आज देतो. आणि या कार्यक्रम डीजेनंतर संपला असं मी जाहीर करतो. त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.
स्किन चालतो 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 चालतो. कोणीही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक खचकीन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो.
Thank you.